मिळणार आहे चालू सामन्यामध्ये। माबळे संघ प्रतिनिधी कृपया आपण पंचांच्या विसलनं सामन्याला सुरुवात होते। सलामीची चढाई नेहमीप्रमाणे 6 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू रामेश कृपा साठलेवाडीच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं मागील सामन्यांमध्ये लक्षवेधी खेळी केली होती आणि आपला संघ मजबूत स्थितीत नेण्यामध्ये ज्यानं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं असा हा चढाईपटू, गोलचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो असा हा चढाईपटू आहे। कित्येक चढायांमध्ये ज्यानं बोनसचे अतिरिक्त गुण आपल्या संघाकरता प्राप्त करून घेतले होते असा चढाईपटू आक्रमण पुन्हा एकदा आक्रमण होत आहे। रामेश कृपा साठलेवाडी संघाकडून ज्यानं 10 नंबरची जर्सी परिधान केले असं चढाईपटू आक्रमण करतोय। रामेश कृपा साठलेवाडी संघाचं चाललेलं आक्रमण आपण पाहतोय मानसकोटच्या प्रांगणामध्ये। निदान रेषा व्हॅलिड करीत पुन्हा एकदा हलकासा कटाक्ष बदरच्या दिशेने टाकून माघारी परततोय, प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे। 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय। 2-2-1-2चं क्षेत्र आखलं गेलंय। 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय, वारंवार आपल्या संघासाठी चढाई घेऊन येतोय आणि या चढाईपटूचं आपल्या संघाकरता योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे। कारण आतापर्यंत जर आपण या सामने पाहिलेले या चढाईपटूचा खेळ पाहिला तर त्याने आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेण्यास प्रत्येक वेळी लक्षवेधी खेळी या मैदानावरती निश्चित केले। कबड्डी प्रेमिकांचं, क्रीडा रसिकांसहित पंचमंडळीचं देखील लक्ष वारंवार वेधून घेण्याचा प्रयत्न निश्चित असतो तो या चढाईपटूचा। आक्रमण होतोय पुन्हा एकदा 10 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय, क्षेत्र आखलं गेलंय। 222चं सजग सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान आणि रनिंग हँडटचच्या स्वरूपात 2 नंबर क्षेत्ररक्षक टिपला जातोय आणि पहिला गुणांक प्राप्त होतोय ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाला। मनपूर्वक अभिनंदन या संघाचं, कारण एका बलाढ्य मानसकोट संघासमवेत खेळत असताना पहिला गुणांक प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते। मानसकोट संघाकडून 8 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करत असतानाच या चढाईमध्ये या चढाईपटूला एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे अथवा विरोधी संघाला गुण बहाल करावा लागणार अशा स्वरूपाची चढाई असताना डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते ती मानसकोट संघाकडून। या ठिकाणी पुन्हा एकदा छान टेकल आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चित बोनसचा गुण मिळतोय तो मानसकोट संघाला, तर टेकलचा गुण प्राप्त होतोय तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाला। रामेश्वर कृपा साठलेवाडी संघ छान लढत देताना पाहायला मिळते ती या मानसकोट संघासमोर दबाव झुगारून खेळायचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाचा। त्यामुळे रामेश्वर कृपा साठलेवाडी संघ या ठिकाणी खेळत असताना पुन्हा एकदा छान टेकलचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय। मानसकोट संघाकडून या चढाईपटूचं आव्हान संपुष्ट देतंय आणि एका गुणाची भर पडते ती रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाच्या विरोधात खेळत असताना मानसकस प्रयत्न करत असताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा कानमंत्र घेऊन पुन्हा एकदा खेळण्याकरता सज्ज झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघ आणि चढाई करण्याकरता 6 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आक्रमण करतोय। रामेश्वर कृपा साठलेवाडीच्या प्रांगणामध्ये संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन खेळत असताना रेडर बादशाह निर्णय पंचांचा पाहायला मिळतोय, सुंदर निर्णय पंचांचा, रेडर बादशाह निर्णय, सुंदर निर्णय पाहूया। एक जबरदस्त निर्णय आपल्याला पंचांचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पंचमंडळ असणे हुशार आहे। निर्णय संयम सूचकता आपल्याला पाहायला मिळते ती पंचांची। आक्रमण होतंय मानसकोटच्या प्रांगणामध्ये रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून पाहूया। रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाचं आक्रमण 2-1-2चं क्षेत्र आखलं गेलेलं असतानाच या ठिकाणी पाहूया दमदार स्वरूपाची चढाई पुन्हा एकदा होणार ती रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून। रामेश्वर कृपा साठलेवाडी संघ यावेळेला मैदानावरती खेळत असताना समोरच्या मानसकोट संघासमवेत दबाव झुगारून खेळताना मात्र निश्चित पाहायला मिळतो कोणत्याही स्वरूपाचा दबाव ठेवायचा नाही। समोरच्या संघासमवेत खेळत असताना समोरचा मानसकोट संघ जरी मजबूत असला तरी या संघासमोर दबाव झुगारून खेळायचं ते सुरुवातीपासून ठरवलं गेलंय ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघानं। पुन्हा एकदा छान टेकलचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून। जबरदस्त टेकलचा नमुना पाहायला मिळतोय आणि त्रुटीत काळ घेतला जातोय तो रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून। एक आक्रमण देखील विविध खेळाडूंचा खेळ पाहिला आणि ज्या वेळेला रामेश्वर कृपा साठलेवाडी संघानं आपल्या संघाकरता पहिला गुणांक प्राप्त केलं तेव्हाच पुन्हा एकदा रनिंग हँडटचच्या स्वरूपात 2 नंबर क्षेत्ररक्षक टिपला गेलाय।
रामेश्वर कृपा सटलेवाडी संघाचा दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतोय. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करतोय. पाहूया 2-2-1-2चं क्षेत्र आखलं गेलेलं असतानाच या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान मात्र थोडासा हलकासा कटाक्ष आपल्या प्रांगणातील खेळाडूवर टाकतोय आणि सूचक इशारा निश्चित देतोय की मी माघारी परततोय. अशा वेळेला आपलं क्षेत्ररक्षण मात्र सजग ठेवा. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा साठेवाडी संघाकडून 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच 2-1चं क्षेत्रची बांधणी झालेली मैदानावरती आपण पाहतोय. या मला पकडाच्या स्वरूपाचं आव्हान करत असताना 3 क्षेत्ररक्षक सैरभर झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आक्रमण देखील सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय. कोणताही दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ते रामेश्वर कृपा साटलेवाडीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आणि त्यामुळे पुन्हा एकदा एक बदल करून खेळण्याकरता सज्ज झालेला संघ पाहायला मिळतोय. आक्रमण होत आहे पुन्हा एकदा रामेश्वर कृपा साटलेवाडीच्या प्रांगणामध्ये 2-2-1-2चं क्षेत्र आखलं गेलं असताना पुन्हा एकदा छान टेकलचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण थोपवलं जात आहे रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाकडून आणि रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाला आता परिपूर्ण समोरचं क्षेत्ररक्षण देखील आजमवलं. समोरच्या चढाईपटूला देखील आजमवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्याला आपण काटेकी टक्कर म्हणतो ही काटेकी टक्कर होणार हे अपेक्षित असतानाच आक्रमण होते. पाहूया हात फैलावत केलेली चढाई होत असतानाच या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक मैदानात आणि 2 क्षेत्ररक्षक मैदानात असताना पाहूया रेडर सेफचा पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामनाधिकारी आहेत अजित मोहिते आणि रेडर सेफ होतोय आणि त्यामुळे मानसकोंड संघाला पुन्हा एकदा एका धक्क्याला सामोरं जावं लागतंय. आक्रमण होत आहे मानसकोंड संघाकडून रामेश्वर कृपा साटलेवाडीच्या प्रांगणामध्ये निदान रेषा व्हॅलिड करत आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही स्वरूपामध्ये पुन्हा एकदा या चढाईपटूची पकड करायची हा मानस असतानाच एक मनोनिर्धार पक्का केला गेलाय की समोरचा चढाईपटू ज्यावेळेला आपल्या प्रांगणामध्ये येईल त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी आपण त्या चढाईपटूची पकड करायची. मी सुरुवातीलाच बोललो होतो हा मनोनिर्धार व्यक्त केला गेला होता आणि पुन्हा एकदा पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. 1+2 = 3 पॉईंट 3 गुणाची पुन्हा एकदा भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते ती मानसकोंड संघामध्ये. आणि आता मात्र मानसकोंड संघ पुरता आघाडीवर असलेला गुडघे टिकायला भाग पाडायचं हे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात ते रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाकडून. 2-1-2-2चं क्षेत्र आखलं गेलेलं असतानाच पुन्हा एकदा आक्रमण होतंय रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाकडून. मानसकोंडच्या प्रांगणामध्ये निदान रेषा व्हॅलिड करत स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत पुन्हा एकदा रनिंग हँड टचच्या स्वरूपात 3 नंबर क्षेत्ररक्षक टिपण्याचा अचूक दावा या ठिकाणी केला जातोय आणि एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते की रामेश्वर कृपा साटलेवाडी संघामध्ये पूर्वार्ध पंचमंडळी घोषित करतात. ज्या वेळेला पूर्वार्ध करता सामना थांबतोय तेव्हा गुणांक स्थिती अशी आहे मानसकोंड 2 गुण आणि रामेश्वर कृपा साटलेवाडी 11 गुण. 9 गुणानं सेमीफायनलचा हा अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो अंतिम सामन्यामध्ये खेळण्याकरता प्रवेश करता होणार आहे. त्यामुळे निश्चित या ठिकाणी थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय तो मानसकोंड संघावरती. कारण प्रत्येक सामन्यामध्ये दमदार कामगिरी केलेली असताना ज्या वेळेला मानसकोंड आता दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना आक्रमक धोरण कोणाला स्वीकारावं लागणार आहे तर ते मानसकोंड संघाला. पंचांच्या विसन्न उत्तरार्धाला सुरुवात होते. सामन्याच्या निर्णायक सत्राला सुरुवात होते आणि निर्णायक सत्राला सुरुवात होत असतानाच आक्रमण होतंय रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाकडून. ज्यानं 10 नंबरची जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. उत्तरार्धातली ही पहिली चढाई रनिंग हँडटचच्या स्वरूपात आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाकडून. 2+2चं क्षेत्ररक्षण करत असतानाच या ठिकाणी रनिंग हँड टच केल्याचा दावा करतोय. अचूक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र पंचाने अपील फेटाळून लावलेलं पाहायला मिळते. पंचांवर त्याचा कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही. अपील स्वीकृत झालेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. त्याला परिपूर्ण जाणीव आहे की 9 गुणाची आपली पिछाट आहे. 9 गुणाची पिछाट होत असतानाच ही पिछाट भरून काढायची पुन्हा एकदा उभारी घ्यायची असा प्रयत्न निश्चित असणार आहे. तो या चढाईपट्टूचा स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना हलकासा कटाक्ष मिडल क्षेत्राच्या दिशेने टाकतोय. पुन्हा एकदा या मला पकडाच्या स्वरूपाचं आव्हान करतोय आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाकडून. मानसकोंडच्या प्रांगणामध्ये 2+2चं सजग सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो या चढाईपट्टूचा पाहूया पुन्हा एकदा सिंगल पॉईंट प्राप्त होतोय तोच रामेश्वर कृपा साटलेवाडी संघाला. एका गुणाची भर पडते. एका गुणाने पुन्हा एकदा बॅकफूट प्रसंग फेकला जातोय तो समोरचा असणारा मानसकोंड संघ. आक्रमण होतंय
आणि आता मात्र हा चढाईपटू थोडासा आक्रमक झालेला पाहायला मिळतो, कारण बऱ्याचशा गुणाची पिछाट आहे. ही पिछाट होत असताना पाहूया पुन्हा एकदा सिंगल पॉइंट प्राप्त होतोय तो या मानसकोट संघाला. बऱ्याचशा कालावधीनंतर चांगली झटापट मैदानावरची आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून आक्रमण होतंय ते मानसकोटच्या प्रांगणामध्ये. 2-2-2चं क्षेत्र आखलं गेले. 2-2चं सजग सुंदर क्षेत्ररक्षण बोनस ऑन असल्यामुळे पाहूया बोनस घेण्याच्या दृष्टिकोनातून खेळी मैदानावरती पाहायला मिळते. एका छान असं आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते मानसकोट संघाचं. आक्रमण करत असताना थोडासा पुन्हा माघारी परततोय. प्रत्युत्तरादाखल त्रुटीत काळ घेतला जातोय तो या उत्तरादाची काही मिनिटं संपुष्टात आलेली असताना आक्रमण होतंय. ज्यानं प्रत्येक सामन्यामध्ये लक्षवेधी खेळी केली असा हा चढाईपट्टू आक्रमण करतोय. खोलवरचं आक्रमण करण्याचा त्याचा मानस निश्चित असणार, कारण त्याला जाणवय की आपण परिपूर्णतेने बॅकफुटवर आहोत. पाहूया खोलवरचं आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. बोनस घेण्याच्या दृष्टिकोनातली खेळी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या स्वरूपात एखादा बोनस घेता येतो का ते पाहायचा अशा स्वरूपाचे प्रयत्न होत असतानाच पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता 2-2-2चं क्षेत्र आखलं गेले. 6 क्षेत्ररक्षक मैदानात असताना 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतो. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान त्याचं निश्चित असणार आहे त्या समोरच्या क्षेत्ररक्षकांना. आणि मात्र क्षेत्ररक्षक तितकंच आव्हान स्वीकारतात का ते पाहूया. खोलवर आक्रमण पुन्हा एकदा लेफ्ट राईट कॉर्नर सतत हलके ठेवायचे, थोडासा हलकीशी तंठक करायची आणि पुन्हा एकदा आपल्या निर्णयात बदल करून माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता रामेश्वर कृपा साठलेवाडीच्या प्रांगणामध्ये 2-2चं सजग सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं असताना छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी किकचा अवलंब होत असतानाच निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा लेफ्ट राईट कॉर्नर सतत हलके ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला त्याचा पाहायला मिळतो आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतंय. रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून थर्ड रेट डू ऑर डाय स्वरूपाची चढाई, तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते ती रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून. पाहूया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा छान टोटॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण होतंय रामेश्वर कृपा साठलेवाडीच्या प्रांगणामध्ये. थर्ड रेट डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आहे. तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो ती तिसरी चढाई पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पाहूया 2 डिफेंडर बाद होत आहेत ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाचे. यावेळेला थोडासा संयम राखणं फार गरजेचं आहे की रामेश्वर कृपा साठलेवाडी संघानं थोडासा संयम ढळला जातोय आणि त्याचा फायदा होतोय तो समोरच्या असलेल्या मानसकोट संघाला. यावेळेला थोडंसं मैदानावरती थांबणं फार गरजेचं आहे. ते रामेश्वर कृपा चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. गुणांक स्थिती अशी आहे 12-6, 6-12. अजून देखील 6 गुणाची आघाडी आहे ते रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडे आणि चालू सामन्याची शेवटच्या 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. 6 गुणाची आघाडी अजून देखील हाताशी आहे आणि त्रुटीत काळ घेतला जातोय तो या मानसकोट संघाकडून. साठलेवाडीच्या प्रांगणामध्ये आक्रमण होतंय. पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू की ज्याने मागील चढाई यशस्वी चढाई केली होती आणि संघाला महत्वपूर्ण योगदान 2 गुणांचं दिलं होतं असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना पुरेपूर आपल्या उंचीचा उपयोग करून केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. रनिंग हँडटचच्या स्वरूपात वारंवार प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आक्रमण होते पुन्हा एकदा 3 मिनिटांपेक्षा कमी वेळात बाकी असताना आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा टाइमपास तंत्राचा अवलंब करतोय आणि ही महत्वाची रणनीती असते. ज्या वेळेला आपल्या गुणांची आघाडी असते त्यावेळेला विरोधी चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये जायचं, निदान रेषा व्हॅलिड करायची. जो काही आपला रेडचा कालावधी 29-30 सेकंदाचा तो मात्र तंतोतंत पाळायचा, त्याचं कुठे उल्लंघन होऊ द्यायचं नाही अशा स्वरूपाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण होते. 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना पाहूया आपापल्या जागेवरचं ठाम क्षेत्ररक्षण निश्चित असणार आहे ते मानसकोट संघाच्या विरोधात खेळत असताना रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाचं पाहूया एक रनिंग चढाई आपल्याला जी पाहायला मिळते. एक दमदार स्वरूपाची चढाई जी आपल्याला पाहायला मिळते ती मानसकोट संघाकडून. खोलवरची आक्रमण करत असताना या ठिकाणी पाहूया आणि सुंदर टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टॅकल ऑन झालेला पाहायला मिळतोय. 2 गुण प्राप्त होत आहेत ते निश्चित या ठिकाणी रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाला. त्रुटीत काळ घेतला गेला, योग्य वेळ घेतला गेलेला त्रुटीत काळ आहे. रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून छान डिफेन्स. मी सुरुवातीला उत्तर दाखल आक्रमण होतंय. पुन्हा एकदा रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून निदान रेषा पार करायचं आव्हान ठेवलं गेलं. आणखी ही थर्ड रेड आहे, डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. रामेश्वर कृपा साठलेवाडी संघाकडून 1 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय मानसकोटच्या प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी मात्र ही चढाई संपुष्टात येते.
सुंदर चढाई आपल्याला चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट, चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट, उभय संघाला 1-1 गुण, बोनसचा गुण प्राप्त होतोय तो साटलेवाडी संघाला, तो टेकलचा गुण प्राप्त होतोय तो मानसकोट संघाला. आणि काही सेकंदाचा सामना बाकी आहे, काही सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी आक्रमण होतोय. पाहूया रामेश्वर कृपा साटलेवाडीच्या प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी सेल्फ आउट होतोय. पाहूया आक्रमण होतोय. आणि 15-12 त्रुटीत काळ घेतला जातोय. काही सेकंदाचा सामना या ठिकाणी कदाचित बाकी असणार आहे आणि काही सेकंदात या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण झालेला आपण पाहतोय आणि या ठिकाणी कॉर्नर अचूक टिपल्याचा दावा करतोय. पाहूया आणि सामना संपुष्टात. रामेश्वर कृपा साटलेवाडी 16 गुण आणि मानसकोट 12 गुण. 4 गुणानं रामेश्वर कृपा साटलेवाडी संघ विजय होतोय आणि अंतिम सामन्यामध्ये खेळण्याकरता प्रवेश करता होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना कडवी झुंज देणारा असा मानसकोट संघाला देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद.